नवोदय जय भीम, मी विकास खडक. आपण पाहतो थेट लॉर्ड बुद्धा टीव्ही. आणि आज आपण आहोत पिंपरी चिंचवड प्रभाग क्रमांक 16 विकासनगर किवळे रावेत मामुर्डी या ठिकाणी. आणि आज आपण पाहतोय की भाजपचे नेते दिलीप राऊत यांच्या मिसेस निवडणूक रिंगणात आहेत. आणि आज त्यांनी थेट त्यांच्या ग्रामदेवताला नारळ फोडून छत्रपती शिवरायांना पुष्पहार अर्पण करून आज प्रचाराचा नारळ फोडत प्रचाराला सुरुवात केली आहे. थेट आपण त्यांच्याशी संवाद साधूयात. भाऊ नमस्कार, जय भीम. आज आपण प्रचाराचा नारळ फोडलात, अजून अद्याप यादी देखील बाहेर आलेली नाही, तरी देखील आपण आत्मविश्वासाने आज हा प्रचाराला सुरुवात केलेली आहे. नक्की काय सांगाल? मी गेले 25 वर्ष झाले भाजपचा सक्रिय कार्यकर्ता आहे आणि मला पूर्ण खात्री आहे की शंकर शेठ जगताप हे माझं AB फॉर्म मला देणार आहेत असं मला पूर्ण खात्री आहे. आणि मी 25 वर्ष झाले काम करतो, त्याच्यामुळे मला पूर्ण खात्री असल्यामुळे मी आज भैरवनाथाचा आमच्या ग्रामदेवताचा नारळ फोडून प्रचाराला सुरुवात केलेली आहे. काय सांगाल? कारण आता सध्या थेट निवडणूक रिंगणामध्ये तुम्ही आहात असं वातावरण होतं सुरुवातीला, पण मध्यंतरीनंतर डायरेक्ट ताईंचं नाव चर्चेत आलं आणि मिसेस रिंगणात असल्यामुळे तुम्ही तोच जोश, तीच ताकद ठेवली. नक्की काय सांगाल? ताईंच्या मागं कशा पद्धतीने तुम्ही ह्या निवडणूक रिंगणामध्ये पाठीशी उभे राहणार आहात? आता प्रभाग 16मध्ये जे काय आतापर्यंत ज्या मागे जे कामं झालेली नाही, इथून पुढचे जे कामं करायची आहेत ते आपल्याला पूर्ण करावं लागतील. ह्या हिशोबाने आम्ही आता असं ठरवलं आहे. प्रभाग 16चा विकास करायचा म्हणजे ज्या ताई हव्यात आपल्याला, ह्या हिशोबाने मी प्रयत्न करत आहोत. म्हणजे नक्कीच तुम्ही ताईच्या पाठीशी खंबीरपणे असंच उभं राहणार आहात. ताई काय सांगाल? सध्या आता निवडणूक रिंगणामध्ये थेट तुम्ही आहात, भाऊ तुमच्या पाठीशी उभे आहेत खंबीरपणे, तरी देखील निवडणुकीच्या रिंगणामध्ये ज्यावेळेस तुम्ही पाहताय की जी वार्ड रचना आहे, प्रभाग रचना आहे, नव्याने लोकसंख्या, मतदारसंख्या वाढली आणि अनेक समस्या वाढल्या. आता तुम्ही एक महिला असल्यामुळे तुम्हाला घरगुती समस्यापासून सगळ्या महिलांच्या समस्या देखील माहिती आहेत. कशा पद्धतीने तुम्ही प्रभागाच्या विकासाची धुरा हातात घेणार? 30-35 वर्ष झाले BJPमध्ये काम करतात, तर अजून इथून पुढे BJPमध्ये काम करणार. एक निष्ठा भाजप. प्रभागाच्या विकासासंदर्भात काय सांगाल? कारण आता प्रभागाचे अनेक प्रश्न आहेत, ते सोडवण्यासाठी कसे प्रयत्न कराल? लाईट, गटर, हे म्हणजे जेवढ्या बारीकाईने समस्या आहेत तेवढ्या सोडवण्याचा प्रयत्न ताई करणार आहेत. आपण पाहतोय की भाऊंनी आपल्याला देखील सांगितलं. पण भाऊ, तुम्ही आज प्रचाराचा नारळ फोडला आहे, प्रचाराला सुरुवात केली. हे जे मतदार आहेत ते लॉर्ड बुद्धा टीव्हीच्या माध्यमातून समस्त भारत तुम्हाला पाहतोय आणि त्यातल्या त्यात आपल्या प्रभागातली लोक देखील पाहतात आहेत. काय सांगाल लॉर्ड बुद्धा टीव्हीच्या माध्यमातून थेट आपल्या मतदारांना? आपल्या मतदारांनी जसं मागच्या 25 आम्हाला आशीर्वाद दिला, आता ह्याच्या पुढे जाऊन आम्हाला आता विजयीच करणार आहे. हे मी ज्यावेळेस प्रचाराच्या माध्यमातून फिरतोय ना, तर लोक प्रत्येकजण मतदार सांगतं की भाऊ तुमची उणीव आम्हाला भासतील, ह्यावेळेस आम्हाला तुम्हाला पालिकेमध्ये पाठवायचं आहे असं 100% सांगतात. आणि त्यांच्यासाठी मी जनतेने ही निवडणूक हातात घेतलेली आहे. नक्कीच आपण पाहतोय की भाऊंनी सांगितलं की जनतेने ही निवडणूक हातात घेतलेली आणि थेट 35 ते 40 वर्षाचा संघर्ष आहे तो आज या पानाला लागलेला आहे. आणि थेट ह्या 10 ते 12 दिवसात येत्या 15 जानेवारीला मतपेटीच्या माध्यमातून नक्कीच सभागृहामध्ये दिलीप राऊत यांच्या मिसेस जया राऊत यांना पाठवलं जाईल असा आत्मविश्वास देखील त्यांचा आहे. थेट आपण हीच रणधुमाळी अशीच पाहणार आहोत गेले 10 दिवस आणि थेट वेगवेगळ्या विषयावरती आपण देखील चर्चा करणार आहोत. थेट आता तुर्तास मी या ठिकाणीच थांबतो. मी विकास खडक, लॉर्ड बुद्धा टीव्हीसह कॅमेरामॅन प्रतीक. जय भीम. आप देख रहे हैं लॉर्ड बुद्धा टीवी.